हॅलो फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये मी अक्षय गारे आपलं परत एकदा स्वागत करतो. आपण काय स्टार्ट केलं होतं तर लॉज ऑफ मोशन या चॅप्टरला आपण सुरू केलं होतं आणि लॉज ऑफ मोशन मध्ये आपण आतापर्यंत काय काय डिस्कस केलं एक फास्ट फॉरवर्ड मध्ये आपण त्याचं रिकॉल करून घेऊ. काय काय शिकलो आतापर्यंत आपण. तर सगळ्यात अगोदर आपण पहिल्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये आपण डिस्टन्सचं रिलेशन सांगितलं स्पीड आणि डिस्प्लेसमेंटचं रिलेशन सांगितलं व्हेलॉसिटी सोबत, बरोबर. आणि व्हेलॉसिटीवर कशा कशा प्रकारचा इफेक्ट होतो, इफेक्ट ऑफ स्पीड आणि डायरेक्शनचा व्हेलॉसिटीवर कशा प्रकारे इफेक्ट होतो इथपर्यंत आपण डिस्कस केलं होतं. तर आज आपल्याला डिस्कस करायचं आहे लेक्चर 3 मध्ये काय तर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. लिनियर मोशनचे जे दोन प्रकार आहेत, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन, याचं आज आपल्याला डिस्कशन इथे करायचं आहे. तर चला आपण सुरू करू. आपल्या बुकच्या ऍक्टिव्हिटी नुसार त्यांनी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा एक अशा प्रकारचा चार्ट दिलाय, बरोबर. तर त्या चार्टच्या माध्यमातून किंवा या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला या कन्सेप्ट क्लिअर करायच्या युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, तर एका साइडला हा टेबल दिलाय. अमर, अकबर आणि अँथोनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार. तिघ जण हे काय करतायत, तीन वेगवेगळ्या कार मध्ये ट्रॅव्हल करतायत असं त्यांनी सांगितलंय आपल्याला. कोण? अमर भाऊ, अकबर भाऊ आणि अँथोनी, बरोबर. तर हे जे तिघ आहेत हे तीन वेगवेगळ्या कार मध्ये ट्रॅव्हल करतायत विथ डिफरंट व्हेलॉसिटी. त्यांची जी व्हेलॉसिटी आहे त्या डिफरंट व्हेलॉसिटीने ते ट्रॅव्हल करतायत. तर त्यांनी काय केलं, इथे आपल्याला टाइमचा एक चार्ट दिलाय. इथे 5 वाजता सपोज ते निघाले, 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30 आणि 8. म्हणजे काय तर हा जो टाइम इंटरव्हल आहे तो अर्ध्या तासानंतर त्यांनी आपल्याला 30 मिनिटांमध्ये त्यांनी आपल्याला काय केलंय तर डिस्टन्स कव्हर्ड बाय अमरने 30 मिनिटांमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं, म्हणजे 5 वाजता यांनी चालू केलं तर हे झालं डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर, डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर आणि डिस्टन्स कव्हर्ड बाय अँथोनी. म्हणजे हे जे तीन मित्र आहेत हे तीन वेगवेगळ्या कार मध्ये 5 वाजता सपोज फिरायला निघाले. मग 5:30 वाजता जो अमर आहे तो 20 किलोमीटर एवढं त्याने ट्रॅव्हल केलं. 6 वाजता 40 किलोमीटर एवढं गेला. 6:30 वाजता 60 किलोमीटर, 80 किलोमीटर, 100 किलोमीटर आणि 120 किलोमीटर, बरोबर. म्हणजे काय, हे जर ऑब्झर्वेशन तुम्ही जर केलं तर इथे एक सिक्वेन्स दिसतोय बघा, एक युनिफॉर्म दिसतोय, एक युनिफॉर्म सिक्वेन्स आपल्याला कव्हर केलेला किंवा एक युनिफॉर्म जे डिस्टन्स आहे ते ट्रॅव्हल केलेलं आपल्याला या अमर भाऊने दिसतंय बघा. 5 वाजता तो निघाला तेव्हा 0 किलोमीटर, 5:30 वाजता 20 किलोमीटर, 6 वाजता 40 किलोमीटर. म्हणजे काहीतरी एक युनिफॉर्म अर्ध्या घंट्यामध्ये त्याने काय केलंय 20 किलोमीटरचा टप्पा पार केलेला त्या गाडीमध्ये दिसतोय आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर आता आपण येऊ अकबरच्या जे डिस्टन्स कव्हर केलंय त्याच्याकडे आपण ऑब्झर्व करू. याने 5 वाजता चालू केलं तर हा 5:30 वाजता 18 किलोमीटर याने ट्रॅव्हल केलं. त्याच्यानंतर 36 किलोमीटर, त्याच्यानंतर 42, त्याच्यानंतर 70, त्याच्यानंतर 95. म्हणजे इथे काही युनिफॉर्म दिसतंय का बघा बरं. जो अकबर आहे, बरोबर, अकबर सुरुवातीला 0 आणि 18, बरोबर. 18 दुने 36 म्हणजे इथं 6 वाजता त्याने एक युनिफॉर्म म्हटल्यापेक्षा 18, 36, 42, 70 याच्यामध्ये काही युनिफॉर्म दिसतंय का तुम्हाला. जसं इथं याने एक युनिफॉर्म मोशन मध्ये किंवा युनिफॉर्म डिस्टन्स कव्हर केले, बरोबर. अर्ध्या घंट्यामध्ये हा 20 किलोमीटरचा टप्पा याने पार केलाय. म्हणजे सुरुवातीला 20, नंतर 40, नंतर 60, नंतर 80, नंतर 100, नंतर 120. परंतु इथे आपल्याला तसं दिसत नाही. म्हणजे हे काय झालं, नॉन युनिफॉर्म मोशन याला आपण म्हणू शकतो. का तर याने म्हणजे याची गाडीची स्पीड काय म्हणता येईल की हा कमी जास्त प्रमाणात ट्रॅव्हल केलो किंवा याने डिस्टन्स तेवढा कव्हर केला. त्याच्यानंतर येऊ आता आपण अँथोनीकडे. अँथोनीचं बघू. 5 वाजता हा 0 वर होता, त्याच्यानंतर 14 किलोमीटर, त्याच्यानंतर 28, त्याच्यानंतर 42, त्याच्यानंतर 56. म्हणजे काय तर प्रत्येक अर्ध्या घंट्याने हा काय करतोय तर 14 किलोमीटरचा टप्पा पार करतोय. म्हणजे हा पण काय झाला, एक युनिफॉर्म मोशन मध्ये हा किंवा एक युनिफॉर्म डिस्टन्स हा कव्हर करतोय. अशा प्रकारे आपण जर हा चार्ट जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय किंवा युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन कसं असतं हे आपल्याला
इथे समजतं. अमरही दर अर्ध्या तासाला 20-20 चा टप्पा पार करतोय आणि अँथोनी पण तो करतोय. आणि जो अकबर आहे तो प्रत्येक वेळी एक वेगवेगळा टप्पा म्हणजे तो नॉन युनिफॉर्म डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. तर मग आपल्याला त्यांनी काही प्रश्न विचारलेत बुक मध्ये. प्रश्न काय, त्या चार्ट वरनं आपण या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात का ते बघू आपण. पहिला प्रश्न काय विचारलाय, व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथोनी. म्हणजे व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन नोटिंग्स, म्हणजे टाइम इंटरवल किती किती आहे बघा बरं. याचं उत्तर काय येईल, किती किती मिनिटाचा टाइम इंटरवल आहे, 5 6, त्याच्यानंतर 5.5, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 6.5, त्याच्यानंतर 7. म्हणजे काय टाइम इंटरवल किती झाला, तर हा 30 मिनिट्सचा टाइम इंटरवल हा आहे. अशा प्रकारे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. किती, 30 मिनिट्स. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथोनी. यांनी टाइम इंटरवल कसे कसे आहे त्यांचे 30-30 मिनिटाचे टाइम इंटरवल आहेत. बरोबर. दुसरा प्रश्न काय, हु हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. कुणी इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इक्वल टाइम इंटरवल मध्ये. बघा चार्ट ऑब्झर्व करा. याने काय केलं, याने इक्वल इंटरवल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स 20 40 60 80 100 120. म्हणजे काय, तर अमर आणि जो अँथोनी आहे या दोघांनी काय केलं, या प्रश्नाचं उत्तर काय, हु हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. तर कुणी केलं, अमरने आणि जो अँथोनी आहे त्याने. बरोबर. या दोघांनी काय केलंय, इक्वल डिस्टन्स कव्हर केलं इक्वल टाइम. अर्ध्या घंट्यामध्ये त्यांनी एक इक्वल डिस्टन्स काही असो, मग एकाने किती 20 चा टप्पा पार केलाय आणि एकाने 14चा, म्हणजे 14 28 42 अशा प्रकारे यांनी इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलंय. हे झालं आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसरा प्रश्न काय विचारलाय, आर ऑल द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाइम इंटरवल आर सेम. किंवा आर ऑल द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन फिक्स्ड टाइम इंटरवल द सेम. म्हणजे काय, जो अकबर आहे हा मधला, याने सेम टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कापलंय का नाही. पहिले 18 किलोमीटर, नंतर 36 गेला, नंतर फक्त इथे तर फक्त किती 6 किलोमीटर गेला या यांच्यामध्ये. म्हणजे इथे याचं उत्तर काय येईल, ऑल डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन फिक्स्ड टाइम इंटरवल सेम आहेत का. त्याने इक्वल इंटरवल काय म्हणता येईल, इक्वल इंटरवल मध्ये तेवढं अंतर त्याने कापलंय का नाही. म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं. चौथा प्रश्न काय, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय कुणी अमर, अकबर अँड अँथोनी इन फिक्स्ड टाइम इंटरवल्स, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. त्यांच्या स्पीड बद्दल आपण काय, हा चार्ट जर आपण ऑब्झर्व केला बरोबर, तर या चार्ट बघून आपण काय त्यांच्या स्पीड बद्दल काय सांगू शकतो, थोडंसं ऑब्झर्व करा. यांच्या स्पीड बद्दल आपण काय कमेंट करू शकतो किंवा काय अनालिसिस आपलं मांडू शकतो त्याच्यामध्ये. तर आपण असं म्हणू शकतो की अमर हा जो आहे याचा स्पीड जो आहे तो युनिफॉर्म आहे. तो युनिफॉर्म स्पीडने ट्रॅव्हल करतोय का, तर प्रत्येक अर्ध्या घंट्याला हा जो आहे हा 20-20 किलोमीटरचा टप्पा पार करतोय, म्हणून हा युनिफॉर्म स्पीडने ट्रॅव्हल करतोय. आणि सेम टू सेम अँथोनी पण काय, तर युनिफॉर्म स्पीडने हा मूव्ह करतोय का, तर प्रत्येक अर्ध्या घंट्यानंतर हा 14 किलोमीटरचा टप्पा पार करतोय. परंतु याच्या बाबतीत असं काही नाही, म्हणजे हा नॉन युनिफॉर्म स्पीडने जो अकबर आहे तो नॉन युनिफॉर्म स्पीडने ट्रॅव्हल करतोय. अशा प्रकारे आपण चारही प्रश्नाचे उत्तर देतोय. आणि त्याच्यामधनं आपली जी कन्सेप्ट आहे मेन, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन कशा प्रकारचे असतं हे आपण समजून घेतलं. युनिफॉर्म म्हणजे एका फिक्स्ड टाइम इंटरवल मध्ये तेवढं फिक्स अंतर आपण कापतोय. त्याच्यानंतर आता आपल्याला काय कळालं, इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स, याची डेफिनेशन जर आपल्याला विचारली तर आपण ती डेफिनेशन बघून घेऊ. इफ an object covers equal distance in equal time interval, एखादा ऑब्जेक्ट, मग तो अमर, अकबर, अँथोनी किंवा तुमचा मित्र मैत्रीण वगैरे जे असतील, if an object covers equal distance in equal time interval it is said to be moving with uniform speed. जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल इक्वल टाइम इंटरवल मध्ये, तर काय म्हणता येईल, तर तो जो ऑब्जेक्ट आहे मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. बरोबर. आपण इथे ते समजून घेतलं की हा जो अमर आहे हा युनिफॉर्म स्पीडने मूव्ह होतोय का, तर तो इक्वल डिस्टन्स कव्हर करतोय इक्वल टाइम इंटरवल मध्ये. बरोबर. म्हणजे युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन काय, तर इफ एन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इट इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. त्याच्यानंतर नॉन युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन काय, इफ
अँड ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस. बघा अनइक्वल हा शब्द इथे महत्वाचा आहे. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल इक्वल, परंतु तो अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल जर करत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्या ऑब्जेक्ट मग नॉन युनिफॉर्म स्पीड मध्ये तो आहे. अशा प्रकारे आपण युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन सांगू शकतो. त्याच्यानंतर आता आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे ऍक्सेलरेशन. आपल्याला ही कन्सेप्ट आता समजून घ्यायची. बघा चॅप्टर मध्ये आपण कसं स्टेप बाय स्टेप समोर जातोय. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, बरोबर, स्पीड, व्हेलॉसिटी, आणि आता हे युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन किंवा युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जो नेक्स्ट मुद्दा किंवा जी नेक्स्ट कन्सेप्ट शिकायची आहे ती खूप इंटरेस्टिंग असणार, ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन शिकण्या अगोदर त्यांनी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी आपल्या बुक मध्ये दिली आहे. त्यांनी काय सांगितलंय आपल्याला की एक अशा प्रकारची जी फळी म्हणता येईल किंवा एखादा जो पाईप असतो असा गोल, सपोज हा असा एखादा गोल पाईप असतो, बरोबर, आणि हा पाईप जर आपण मधोमध त्याचा ट्रान्सफर सेक्शन असा मधोमध जर कापला तर तो कसा होईल, एखाद्या घसरगुंडी सारखा तो होईल, बरोबर, किंवा हे चॅनल त्याच्यामध्ये बनेल. तर त्यांनी काय सांगितलं, लेट्स ट्राय दिस. या हेडिंग नंतर त्यांनी काय म्हटलं की एखादा पाईपचा वगैरे किंवा एखादा कोणत्याही पाईपचा असा तुकडा घ्यायचा, तो बरोबर सेंटर मधनं कापायचा आणि त्याचा अर्धा पोर्शन आपण घ्यायचा, बरोबर. तो अर्धा पोर्शन कशासाठी, की तो घसरगुंडी सारखा नाही का आतमधनं त्या स्लाइड सारखा तो वाटतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक बॉल वरतून खाली सोडून बघा तुम्हाला काय ऑब्झर्व होईल. तर या ऍक्टिव्हिटी मध्ये किंवा हीच ऍक्टिव्हिटी जर अजून व्यवस्थित एक्सप्लेन जर करायची असेल तर सपोज आपण नाही का या स्लाइडवर वरती सपोज इथे बसलोय आपण, राईट, आणि इथनं आपण त्या स्लाइडवर खाली येतोय, बरोबर. खाली येताना काय ऑब्झर्व होतं, आपण प्रत्येकाने ही ऍक्टिव्हिटी केली, काय ऑब्झर्व होतं की जेव्हा आपण खाली येतो, बरोबर, सुरुवातीला इथे आपली स्पीड असते 0, राईट, जेव्हा आपण इथे वरती बसलेलो असतो, आणि खाली येताना आपली काय होते, स्पीड हळूहळू काय होते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे काय, तर ऍक्सेलरेशन ही कन्सेप्ट काय आहे, तर बघा त्याची डेफिनेशन काय सांगते, तर द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ऍक्सेलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी आपण शिकलो, बरोबर, त्या व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज होतो, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. बघा इथे आपण सपोज इथे एक मुलगा बसलाय, तुमचा मित्र इथे बसलाय, आपण असं कन्सिडर करू, बरोबर. मग इथे जर आपण म्हटलं याला की हा सुरुवातीला इथे बसलेला आहे, बरोबर, म्हणजे हे काय झालं, इनिशियल, याला म्हणू आपण इनिशियल व्हेलॉसिटी. मग तुमच्या मित्राची इनिशियल व्हेलॉसिटी ज्याला आपण डिनोट करू यू ने, सपोज आपल्या बुक मध्ये त्यांनी इनिशियल व्हेलॉसिटीला यू ने डिनोट केलंय, तर आपण इथे यूच कन्सिडर करू. इथे मित्र बसलाय वरती, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय, यू आपण कन्सिडर करू, आणि तो आता खाली यायला लागला, बरोबर. खाली आला म्हणजे काय, त्याची जी व्हेलॉसिटी आहे खाली येताना ती इन्क्रीज होईल. का, तर या स्लाइडवर खाली येताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती चेंज होईल किंवा इन्क्रीज होत जाईल, आणि मग तो इथे या पोझिशनला आल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी ज्याला आपण डिनोट करू v. या बॉलच्या सिच्युएशन मध्ये आपण तेच म्हणू शकतो की बॉल जेव्हा आपण इथे हातामध्ये या इथे पकडू, इथे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल म्हणजे काय, सुरुवातीची व्हेलॉसिटी, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार, ते बॉलची आपण हातात पकडलाय तर 0, आणि नंतर सोडला की लगेच त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज व्हायला लागेल, बरोबर. आणि मग खाली आल्यानंतर तो बॉल एका ठिकाणी थांबेल, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी पण काय होईल या कंडिशन मध्ये, त्या आपल्या मित्राची जो स्लाइडवर खाली आला तर फायनल व्हेलॉसिटी पण त्याची 0 होईल, परंतु मध्ये त्याची व्हेलॉसिटी काय झाली आहे, इन्क्रीज होत गेली आहे, बरोबर. सुरुवातीला इन्क्रीज होत गेली आणि नंतर परत डिक्रीज होऊन ती 0 झाली. म्हणजे काय, तर ऍक्सेलरेशन ही कन्सेप्ट काय आहे, कशाशी रिलेटेड आहे ही कन्सेप्ट, तर व्हेलॉसिटीशी. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज होतो पर युनिट टाइम नुसार त्याला काय म्हणायचं, ऍक्सेलरेशन, बरोबर. बघा, यू नो दॅट व्हाईल स्लाइडिंग डाऊन, या स्लाइडवर आपण खाली येताना द व्हेलॉसिटी इज लेस ऍट द टॉप. इथे आपण जेव्हा वरती बसलेलो असतो, जस्ट स्लाइडवर खाली यायच्या अगोदर, तर इथे टॉपला आपली व्हेलॉसिटी जी इनिशियल ज्याला म्हटलं आपण यू, राईट. बघा, the velocity is less at the top, it increases in the middle. बघा, या स्लाइडवर खाली येताना आपली जी व्हेलॉसिटी आहे ती इन्क्रीजेस होते, म्हणजे या मिडल मध्ये ती काय असते, व्हेलॉसिटी वाढलेली असते, आपला स्पीड एकदम वाढलेला असतो आणि परत तो कमी कमी होत जातो, बरोबर. अँड बिकम 0 टुवर्ड्स द एंड. म्हणजे काय, तर while sliding down the velocity is less at the top,
increases in the middle and becomes 0 towards end. म्हणजे याच्यावरनं आपण काय ऑब्झर्वेशन मांडलं मग की ऍक्सेलरेशनचा आपण डिफाइन कसं केलं, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. बघा फॉर्म्युला जर याचा डिराइव्ह करायचा झाला तर ऍक्सेलरेशन ज्याला आपण डिनोट करू ए ने इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी किंवा चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन ही कशाशी रिलेटेड कन्सेप्ट आहे, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. टाइम नुसार जी व्हेलॉसिटी चेंज होते त्याला काय म्हणायचं, ऍक्सेलरेशन, ज्याला आपण ए ने डिनोट करतो. बरोबर. मग याचा फॉर्म्युला जर आपल्याला विचारला तर मग ऍक्सेलरेशन ज्याला आपण डिनोट केलं ए ने, तर आपण काय सांगू शकतो, तर बघा आपण इथे डिनोट केलंय इनिशियल व्हेलॉसिटी म्हटलंय आणि फायनल व्हेलॉसिटी म्हटलंय. बरोबर. मग याचा जर फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा असेल तर फॉर्म्युला काय सांगता येईल आपल्याला, बघा acceleration A is equals to final velocity minus initial velocity upon time. म्हणजेच acceleration A is equals to final velocity आपण कशाने डिनोट केली, v. इनिशियल व्हेलॉसिटी काय म्हटलं आपण, u अपॉन टी. अशा प्रकारे आपल्याला जर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला जर विचारला ज्याला आपण ए ने डिनोट केलं तर ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टी. बघा इथे आपण त्या स्लाइड नुसार किंवा आपल्या डे टू डे लाईफ मधल्या एक एक्झाम्पल घेऊन आपण ते समजून घेतलं. इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ही सुरुवातीची, आपण तिथे बसलोय, राईट. फायनल व्हेलॉसिटी काय, तर आपली पूर्ण त्या स्लाइड वरनं खाली आल्यानंतर आपली एक फायनल व्हेलॉसिटी असेल जी आहे, फायनल व्हेलॉसिटी काय होते इथे 0. बरोबर. म्हणजे काय, तर आता हे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल का केलं, इनिशियल मायनस फायनल का नाही केलं, की कारण याच्या डेफिनेशन मध्येच आहे चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काहीतरी चेंज होती, जी चेंज होणारी असणार ती नक्कीच या इनिशियल व्हेलॉसिटी पेक्षा काहीतरी वेगळी असणार. म्हणून फायनल व्हेलॉसिटी अगोदर घेतला आपण, कारण डेफिनेशन मध्ये काय चेंज इन व्हेलॉसिटी. मग अगोदरच आपण इनिशियल व्हेलॉसिटी घेण्याच्या अगोदर जी चेंज झाली आहे पूर्ण ती व्हेलॉसिटी चेंज जी झाली आहे म्हणजे ती काय घेतली आपण, फायनल व्हेलॉसिटी. कारण डेफिनेशन मध्ये तसं सांगितलंय की चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणून आपण अगोदर काय केलं तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजेच v मायनस u अपॉन t. अशा प्रकारे आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला डिराइव्ह करू शकतो. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट, इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्यूरिंग सर्टन टाइम पिरियड देन इट इज सेड टू बी ऍक्सेलरेटेड मोशन. म्हणजे ऍक्सेलरेटेड मोशन कशाला म्हणायचं मग, की सेम टू सेम तीच कॉन्सेप्ट काय, इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्यूरिंग सर्टन टाइम पिरियड. म्हणजे जर व्हेलॉसिटी सर्टन म्हणजे एका टाइम पिरियड नंतर, सर्टन टाइम पिरियड नंतर जर चेंज होत असेल, काय व्हेलॉसिटी हा शब्द महत्वाचा आहे. ऍक्सेलरेशन कशाशी रिलेटेड आहे, व्हेलॉसिटीशी. आपण स्पीड वेगळा आणि आता व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे ती आपल्याला समजली आहे. म्हणून काय, इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्यूरिंग सर्टन टाइम पिरियड देन इट इज सेड टू हॅव ऍक्सेलरेटेड मोशन. बरोबर. त्याच्यानंतर व्हेन एन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे काय, व्हेन एन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ मोशन. बघा बिगिनिंग ऑफ मोशन मध्ये म्हणजे इथे जेव्हा मोशनच्या अगोदर, थोडासा लॉजिक लावा, मोशन मिळायच्या अगोदर किंवा व्हेलॉसिटी चेंज होण्याच्या अगोदर ऑब्जेक्ट जेव्हा रेस्टला असतो, आपण इथे वरती बसलोय, अजून आपल्यामध्ये कसल्याही प्रकारचं ऍक्सेलरेशन नाही, आपण जस्ट इथे येऊन आता बसलोय, तर आपली व्हेलॉसिटी काय असणार, इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार, तर u इज इक्वल्स टू इथे 0 असणार. का, तर आपल्याला कसल्याही प्रकारचं ऍक्सेलरेशन नाही किंवा अजून कोणत्याही प्रकारचा चेंज आलेला नाहीये. म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी या सिच्युएशनला इथे त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय काय, तर व्हेन एन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन. मोशन मिळण्याच्या अगोदर, त्या स्लाइड वरनं खाली जायच्या अगोदर व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल मग, इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे आपली u इज इक्वल्स टू 0. दुसरा प्रश्न काय, व्हेन एन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट ॲट एंड ऑफ द मोशन. आता मोशन संपलं आपलं. व्हेन एन ऑब्जेक्ट, आता तो आपण स्लाइड वरनं खाली आलो, बरोबर. म्हणजे काय, इथे आपलं फायनल व्हेलॉसिटी जी आहे तर ती काय असेल मग, दुसरा प्रश्नावर विचार करा. व्हेन एन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट ॲट द एंड ऑफ मोशन.
जेव्हा ऑब्जेक्ट रेस्टला येईल, पूर्ण मोशन त्याची व्हेलॉसिटी चेंज झाल्यानंतर तो जेव्हा रेस्टला येईल, बरोबर, व्हॉट इज द फायनल व्हेलॉसिटी, तर फायनल व्हेलॉसिटी काय असेल, मग v पण 0 असेल. का, तर तो ऑब्जेक्ट आता रेस्टला आलाय. म्हणजे सुरुवातीला इथे जेव्हा तो इनिशियल व्हेलॉसिटीला होता किंवा इनिशियली मोशन त्याला मिळण्याच्या अगोदर इथे u जे आपण कन्सिडर केलं, तर काय होतं याचं, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आणि फायनल व्हेलॉसिटी जेव्हा तो पूर्ण त्याला मोशन प्राप्त झालं, व्हेलॉसिटी चेंज झाली, इथे पहिले इन्क्रीज झाली अर्ध्यापर्यंत, नंतर परत खाली डिक्रीज झाली आणि मग तो फायनली परत फायनल व्हेलॉसिटी त्याची 0 झाली. अशा प्रकारे इनिशियल व्हेलॉसिटी काय आणि फायनल व्हेलॉसिटी काय, म्हणजे आपलं ऍक्सेलरेशन कुठे आहे, ही कन्सेप्ट कुठे आहे, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. अशा प्रकारे आपण ऍक्सेलरेशन काय आहे ते समजून घेतलं. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग नंतर त्यांनी आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्यासोबत शेअर केली आहे. मग आपण परत एकदा बघू काय, तर इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरवल, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. म्हणजे काय दादा, बघा ऍक्सेलरेशनचे त्यांनी दोन प्रकार आपल्याला सांगितले. ऍक्सेलरेशन याचे दोन प्रकार त्यांनी सांगितलेत. कसे, तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म हे आपण त्या चार्टच्या माध्यमातून शिकलोय. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, बरोबर. आता इथे त्यांनी काय सांगितलंय, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरवल, जर व्हेलॉसिटी इक्वल अमाउंट मध्ये बदलत असेल, इक्वल टाइम इंटरवल सारखी, सपोज आपण हा चार्ट परत एकदा बघू. बघा इथे काय होत होतं, याची व्हेलॉसिटी जी आहे किंवा हा डिस्टन्स कव्हर करत होता इक्वल टाइम इंटरवल मध्ये, बरोबर. म्हणजे अर्ध्या तासात 20 किलोमीटर, परत दुसऱ्या अर्ध्या तासात 20 किलोमीटर, परत तिसऱ्या अर्ध्या तासात 20 किलोमीटर. म्हणजे सेम टू सेम कन्सेप्ट कशाशी रिलेटेड, तर या ऍक्सेलरेशनशी. जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल इक्वल टाइम इंटरव्हल नंतर, बरोबर. म्हणजे काय, तर पहिले व्हेलॉसिटी 20 होती, नंतर सपोज परत 40 झाली, नंतर सपोज परत 60 झाली, बरोबर. हे इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये जर असं घडत असेल, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट, कशी, इक्वल अमाउंट मध्ये इन इक्वल टाइम इंटरव्हल, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जर व्हेलॉसिटी इक्वल टाइम इंटरव्हल नंतर एका युनिफॉर्म मोशन मध्ये किंवा एक युनिफॉर्म पॅटर्न मध्ये जर ती चेंज होत असेल, तर त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि याच्या अपोज मध्ये इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरव्हल, म्हणजे काय, तर जर त्याची व्हेलॉसिटी अशी काहीतरी वेगळ्या पॅटर्न मध्ये, म्हणजे सपोज 10, नंतर 12, नंतर 18, नंतर असं काहीतरी 37, आणि हे जे टाइम पिरियड आहे हा इक्वल आहे, सपोज हा जर आपण कन्सिडर केला तर इथे 1 तास, बरोबर, 1 आवर, इथे 2 तास, या दोघांच्या मध्ये 3 तास. म्हणजे काय, तर इथे काय झालं, एका तासाला 20 ने ती व्हेलॉसिटी चेंज झाली, बरोबर, एका तासामध्ये सपोज. आणि इथे काय झाली, एक नॉन युनिफॉर्म पॅटर्न आपल्याला दिसतोय. असा कोणताही पॅटर्न जसा इथे फॉलो झाला तसा इथे झालेला नाही. म्हणून याला काय म्हणायचं, तर जर व्हेलॉसिटी एका नॉन युनिफॉर्म पॅटर्न मध्ये जर चेंज होत असेल, तर त्याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. अशा प्रकारे आपण ऍक्सेलरेशन काय ते शिकलो. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, कशाशी रिलेटेड, तर व्हेलॉसिटीशी. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मध्ये जर चेंज होत असेल इक्वल इंटरव्हल, टाइमच्या इक्वल इंटरव्हल नंतर, तर त्याला काय म्हणायचं, ऍक्सेलरेशन. मग त्याचे दोन प्रकार आपण पाडले, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर आता हे दोन प्रकार तर पडलेच, काय, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर काय, तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आणि झिरो ऍक्सेलरेशन म्हणजे काय. म्हणजे असे 5 प्रकारे आपण ऍक्सेलरेशन डिस्क्राइब करू शकतो. कशा प्रकारे, युनिफॉर्म काय आणि नॉन युनिफॉर्म काय ते आपल्याला कळालं, बरोबर. मग पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ऍक्सेलरेशन काय आहे हे पण आपल्याला समजून घ्यायला लागेल, बरोबर. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय, इफ जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, पॉझिटिव्ह म्हणजे काय, जर व्हेलॉसिटी एका इक्वल टाइम इंटरव्हल, म्हणजे एक फिक्स टाइम इंटरव्हल आहे, सपोज आपण म्हटलं 1च तास, आता इथे घेऊ सपोज एक उदाहरण म्हणून 1 आवर, 1 आवर, 2, 3, 4,
असा आपण हा टाइम इंटरवल कन्सिडर केला आपल्या एक्झाम्पल साठी. जर ही व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल म्हणजे 10, 20, 30, 40 किंवा हा पॅटर्न जरी वेगळा असला, सपोज 10 च्या ऐवजी ते 12 म्हणा किंवा 15 म्हणा, हा युनिफॉर्म असो अगर नसो, परंतु जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, इन्क्रीज मग ती पॅटर्न मध्ये असो किंवा त्याच्याशी आपल्याला काही गरज नाही, इथे 10 च्या ऐवजी 25 घ्या, इथे बघा इथे पॅटर्नशी आपल्याला काही घेणं देणं नाही. इथे सपोज पहिले 10 होती, नंतर 12, नंतर 18, नंतर 19. म्हणजे काय, तर जर व्हेलॉसिटी इक्वल इंटरवल नंतर जर चेंज होत असेल तर किंवा इन्क्रीज होत असेल, जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर काय सांगता येईल. आपल्या घरामध्ये आपण बघा फॅन जेव्हा ऑन केला, तर ऑन केल्यानंतर काय होतं, त्याची व्हेलॉसिटी हळूहळू हळूहळू वाढायला लागते, बरोबर. म्हणजे आपला जो फॅनचं जे रोटेशन आहे ते कशाचं एक्झाम्पल होऊ शकतं, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशनचं. किंवा आपली बाईक आपण कुठेतरी निघालो सपोज, बरोबर, तर आपण काय करतो, स्पीड त्याची जी व्हेलॉसिटी आहे हळूहळू जर आपण गाडीची जी आहे ऍक्सेलरेशन आपण वाढवायला सुरुवात करतो, ऍक्सेलरेटर म्हणजे काय, आपल्या गाडीची व्हेलॉसिटी हळूहळू हळूहळू वाढायला लागते. मग ते कशाचं एक्झाम्पल होईल, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. म्हणजे जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, बरोबर, त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. मग निगेटिव्ह काय, हा एक प्रकार समजून घ्यायला लागेल की निगेटिव्ह ऍक्सेलरेशन कसं. तर सपोज आपण या इथे काय आपण एक्झाम्पल दिलं, त्या फॅनचं एक्झाम्पल आपण इथे घेऊ. सुरुवातीला आपण स्विच ऑन केलं, बघा एकच एक्झाम्पल आपण 3 प्रकारे समजून घेऊ शकतो. स्विच जेव्हा ऑन केलं तर हळूहळू काय होतं, फॅनची स्पीड इन्क्रीज व्हायला लागते, म्हणजे ते झालं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. का, तर व्हेलॉसिटी इन्क्रीज व्हायला लागली. मग निगेटिव्ह कसं, तर जेव्हा आपण स्विच ऑफ केलं इथे, बरोबर, इथे जर स्विच ऑफ केलं तर परत काय होतं, त्याची व्हेलॉसिटी काय आहे फिरण्याची, ती हळूहळू हळूहळू परत कमी व्हायला लागते. म्हणजे काय, तर ते निगेटिव्ह ऍक्सेलरेशन झाले. म्हणजे व्हेलॉसिटी जेव्हा डिक्रीज होते, व्हेलॉसिटी जेव्हा डिक्रीज होते, फॅन अगोदर जोरात 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 फिरत असतो आणि नंतर आपण स्विच ऑफ केलं किंवा लाईट गेली तर मग काय, त्याचा स्पीड किंवा त्याची व्हेलॉसिटी कमी व्हायला लागते. मग त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. स्पीड इन्क्रीज होत असेल तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. कोणत्याही गोष्टीची व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल तर ते झालं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. जर त्याची व्हेलॉसिटी कमी होत असेल तर ते झालं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि झिरो ऍक्सेलरेशन काय, मग व्हेलॉसिटी वाढतही नाही आणि कमी होत नाही. आपल्या फॅनचं परत इथे फॅनचं एक्झाम्पल आपण अप्लाय करून बघू. फॅन आता आपण सपोज 3 वर आपण नाही का 1 2 3 ते बटन असतं असं गोल फिरवायचं. मग आपण सपोज फॅन 3 वर नेला आणि तसाच ठेवला तर फॅन सेम स्पीडने रोटेट होत असतो, बरोबर. त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीजही होत नाही आणि डिक्रीजही होत नाही. आपण 3 वरच ठेवला सपोज, तासभर 2 तास त्या 3 ते आपलं ते गोल जे बटन असतं ना त्याच्यावर आपण स्पीड त्याची ठरवत असतो. सपोज हा 3 वर जर नेला आणि तासभर 3 वरच ठेवला तर त्याचं ऍक्सेलरेशन कमी होणार नाही आणि जास्तही होणार नाही. म्हणजे तोच फॅनचा एक्झाम्पल आपण झिरो ऍक्सेलरेशन साठी पण देऊ शकतो. जेव्हा व्हेलॉसिटी कोणत्याही प्रकारचा, किंवा आपल्या बाईकचं एक्झाम्पल घ्या, एखादा सरळ रोडने आपण ट्रॅव्हल करतोय, बरोबर, आणि एकदम कॉन्स्टंट म्हणजे व्हेलॉसिटी चेंजेस नाही करत आहे आपण, राईट. जर व्हेलॉसिटी आपण चेंजेस नाही केली तर मग कसल्याही प्रकारचा चेंज म्हणजे व्हेलॉसिटी चेंज डिक्रीजही होणार नाही, व्हेलॉसिटी इन्क्रीजही होणार नाही. म्हणून ते काय झालं, झिरो ऍक्सेलरेशन. अशा प्रकारे आपण ऍक्सेलरेशनचे किती प्रकार बघितले. मग युनिफॉर्म, बघा ऍक्सेलरेशनचे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये काय, एका फिक्स्ड पॅटर्न मध्ये 20 40 60 म्हणजे काय, एका फिक्स टाइम इंटरवल नंतर जर ते एका फिक्स पॅटर्न मध्ये बदलत असेल तर ते युनिफॉर्म, आणि जर त्या पॅटर्न मध्ये ते बदलत नसेल तर नॉन युनिफॉर्म. मग त्याच्यानंतरचे 3 जे प्रकार बघितले ते काय, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो. व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर पॉझिटिव्ह, व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर निगेटिव्ह, आणि झिरो ऍक्सेलरेशन म्हणजे कोणत्याही प्रकारचा. म्हणजे एकच फॅनचं जे एक्झाम्पल आहे ते आपण पॉझिटिव्ह साठीही वापरलं, निगेटिव्ह साठीही वापरलं, आणि झिरो साठीही कशा प्रकारे ते अप्लाय करू शकतो ते पण मी तुम्हाला सांगितलं. मग त्याचे डेफिनेशन बघू आता आपण, कारण आपल्याला डिफाइन करता आलं पाहिजे की पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन काय, निगेटिव्ह काय, झिरो ऍक्सेलरेशन काय, युनिफॉर्म काय, नॉन युनिफॉर्म काय. तर बघा, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, जेव्हा when the velocity of an object increases the acceleration is positive. बघा मी इथे फॅनचं एक्झाम्पल दिलं होतं. जेव्हा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. इन दिस केस द ऍक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी.
इथे आपण जो फॅन चालू केला होता त्याचा हळूहळू स्पीड इन्क्रीज होत होता, म्हणजे व्हेलॉसिटीच्याच डायरेक्शनने तो फिरत होता, त्याला जी व्हेलॉसिटी पाहिजे होती त्या डायरेक्शन मध्ये तो फिरत होता, म्हणून त्याला काय म्हटलं, द ऍक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे काय, तर त्या व्हेलॉसिटीच्याच डायरेक्शनने फॅन ऑन केला बरोबर, किंवा एखादी गाडी आपण एखाद्या याच्यावरनं ढकलली किंवा आपण त्या स्लाइडवरनं खाली येतोय बरोबर, म्हणजे काय, तर ते झालं आपली व्हेलॉसिटी इन्क्रीज व्हायला लागली, म्हणजे व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनने आपण मूव्ह व्हायला लागलो, म्हणून त्याला काय म्हटलं, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम. जेव्हा आपण फॅन बंद केला राईट, म्हणजे काय, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम इट हॅज निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. स्विच ऑफ, इथे लगेच आपल्या डोळ्यासमोर ती इमेज आली पाहिजे की इथे फॅन आपण ऑफ केला, ऑफ केल्यामुळे काय झालं, त्याची व्हेलॉसिटी काय झाली, डिक्रीज झाली, म्हणजे व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम इट हॅज निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड एज डिससेलरेशन. हे आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे एक्झाम मध्ये विचारू शकतात की निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला काय म्हणायचं, डिससेलरेशन. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. बरोबर, का, तर आपण फॅन अगोदर जोरात फिरत होता राईट, त्याला एक व्हेलॉसिटी होती बरोबर, पण आता आपण तो बंद केला म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय केली, आपण त्याच्या अपोजिट डायरेक्शनने वर्क केलं, म्हणून काय, तर डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. अगोदर फॅन आपला जोरात फिरत होता मस्त, पण आपण स्विच ऑफ केल्यामुळे काय झालं, त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती डिक्रीज झाली, म्हणजे व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनला, त्या फॅनला थांबवण्यासाठी आपण अपोजिट डायरेक्शनला जे वर्क केलं किंवा जे काम करतोय, म्हणजे त्याचं जे डायरेक्शन आहे अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला आपण काय म्हटलो, डिससेलरेशन. इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम इट हॅज झिरो ऍक्सेलरेशन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जर व्हेलॉसिटी टाइम नुसार बदलत नसेल, तोच फॅन आपण कंटिन्युअस 3 वर फिरवला, दिवसभर चालूच आहे, तर मग त्याला काय, झिरो ऍक्सेलरेशन आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण ऍक्सेलरेशन म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार अशा प्रकारे या आजच्या सेशन मध्ये आपण ते एकदम व्यवस्थित डिस्कस केले. बघा, सगळ्यात अगोदर आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय ते शिकलो. त्याच्यानंतर गेलो आपण ऍक्सेलरेशन कडे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय ते शिकलो, म्हणजे ऍक्सेलरेशनची डेफिनेशन, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला आपण सांगितला v - u अपॉन t बरोबर. त्याच्यानंतर मग ऍक्सेलरेशनचे 2 टाइप, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे आपण आज डिस्कस केलं. जो त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट सेशन मध्ये आपण कंडक्ट करू. थँक्यू.